हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर फर्स्ट स्टॉक आहे CDSL, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. तर CDSL मध्ये आपण विकली चार्ट बघत आहोत. तर विकली चार्ट जर आपण बघितला तर बघा, स्टॉक हा ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये आहे. स्टॉक हा ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये आहे आणि यामध्ये एक छान असं पॅटर्न बनलेला आहे, राउंडिंग बॉटम पॅटर्न. तर हा आपला रेजिस्टन्स झाला, हा सुद्धा एक रेजिस्टन्स झाला. तर फर्स्ट बघा, आपण एक सपोर्ट लाईन ड्रॉ करूया. इथं बघा, स्टॉकचा हा तो सपोर्ट होता. नंतर स्टॉकने तिथूनच बघा एक कन्सोलिडेशन केलं आणि राउंडिंग बॉटम बनवला आणि त्यानंतर आता इथं रिटेस्ट सुद्धा केलेला आहे. आता इथं रिटेस्ट सुद्धा केलेला आहे. आता स्टॉकचा रेट आहे 1873. तर CDSL मध्ये बघा राउंडिंग बॉटम बनलेला आहे आणि व्हॅल्यूम सुद्धा इन्क्रीज झालेले आहे. तर अशा प्रकारे आपला फर्स्ट स्टॉक आहे CDSL. तर जवळजवळ याचे टार्गेट आपण 2500 पर्यंत बघू शकतो आता अपकमिंग डे मध्ये. तर अशा प्रकारे फर्स्ट स्टॉक आहे CDSL. सेकंड स्टॉक आहे NBCC इंडिया. तर NBCC मध्ये सुद्धा हा बघा, हे आपण सपोर्टची लाईन ड्रॉ केलेली आहे. ही जी लाईन आहे ही बघा सपोर्टची लाईन आहे. नंतर इथं स्टॉकने कन्सोलिडेशन केलं आणि इथं बघा W पॅटर्न बनवलं होतं ते कन्सोलिडेशन मध्ये, आणि इथं ही जी लाईन मारली आपण ते रेजिस्टन्सची लाईन होती आणि रेजिस्टन्सला मागच्या वेळेस इथं ब्रेकआउट आला विथ व्हॅल्यू आणि स्टॉक हा वरती गेला. तर आता स्टॉक मध्ये पुन्हा एक छान असं पॅटर्न बनलेला आहे विथ व्हॅल्यूम. पॅटर्नचे नाव आहे राउंडिंग बॉटम पॅटर्न आणि स्टॉक हा अप ट्रेंड मध्ये आहे. तर बघा व्हॅल्यूम किती जबरदस्त आलेले आहे आणि स्टॉकचं टार्गेट हे 230 पर्यंत जाऊ शकतो. तर आपला सेकंड स्टॉक आहे NBCC. थर्ड स्टॉक बघा, थर्ड स्टॉक आहे HJS. तर आपण या स्टॉक मध्ये सुद्धा सपोर्ट लाईन ड्रॉ केलेली आहे. HJS एंटरप्राइज मध्ये सुद्धा ब्रेकआउट आलेला आहे. तर हे बघा, इथं स्टॉकने कन्सोलिडेशन केलं पूर्ण 2021 मध्ये हा लिस्ट झालेला होता. त्यानंतर बघा स्टॉकने पूर्ण कन्सोलिडेशन केलेलं आहे. नंतर इथं स्टॉक मध्ये ब्रेकआउट आला. इथं स्टॉक मध्ये ब्रेकआउट आला. त्यानंतर स्टॉकने आता इथं बघा रिटेस्ट केलेला आहे आणि ही जी लाईन आहे ती लाईन आहे, आपण इथं बघा रेजिस्टन्सची ही लाईन मारलेली आहे. बघा रेजिस्टन्सची लाईन मारलेली आहे. हा जो रेजिस्टन्स आहे हा आहे सपोर्ट. बघा हा झाला तुमचा सपोर्ट. हा बघा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स इथून ब्रेकआउट आलेला होता, स्टॉक वरती गेला. नंतर स्टॉकने पुन्हा रिटेस्ट केलं आणि आता स्टॉक पुन्हा वरती जाण्याच्या तयारीत आहे. तर याचं टार्गेट आहे 740 रुपये. तर अशा प्रकारे आपण 3 स्टॉक बघितले. हा HJS एंटरप्राइजचा विकली चार्ट होता. फर्स्ट स्टॉक होता CDSL मध्ये राउंडिंग बॉटम पॅटर्न पाहिलं आपण. सेकंड स्टॉक होता NBCC, यामध्ये सुद्धा राउंडिंग बॉटम तयार झालेला आहे
थर्ड स्टॉक होता HJS एंटरप्राइज. तर अशा प्रकारे आपण 3 स्टॉक बघितले. तर हे जे स्टॉक बघितले या स्टॉकमध्ये माझं कोणत्याही प्रकारचे बाय आणि सेलचं रिकमेंडेशन नाही. तर हे स्टॉक मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. तर अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.